सुपेकरने जेलमधील आरोपींकडून 300 कोटी मागितल्याची माझ्याकडे तक्रार, सुरेश धस यांचा दावा. तर हगवणे जर बाहेर आले तर त्यांना लोक शेण मारतील, धस यांचं वक्तव्य. कुठल्या कैद्याकडे अशा पद्धतीनं कोणी मागणी करतं का? सुरेश धसांचे आरोप निरर्थक, सुपेकरांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण. वाल्मिक कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा सुपेकर हेच आहेत. सुरेश धसांनंतर अंजली दमानी यांचाही सुपेकरावर आरोप. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचं नाव चर्चेत. सतेज पाटलांसमोर झालेल्या सुनावणीनंतर निलेश चव्हाणला शस्त्र परवाना. हगवणे जेसीबी प्रकरणात आता इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्यात. जेसीबी कोणी जप्त केला, शशांकनं ताबा कसा घेतला याची चौकशी होणार. शशांक लता हगवणेवर येळवंडेंकडून 11 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप. अजित पवारांकडून विकास कामात अडथळे, शिंदेंच्या मंत्र्यांची तक्रार. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांशी बोलून प्रश्न सोडवेन, शिंदेंचं नाराज मंत्र्यांना आश्वासन. सूत्रांची माहिती. निधी देताना माझ्यासह मुख्यमंत्र्यांचीही सही, पुरवण्या मागण्या तपासूनच निधी मिळणार. सेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवारांचं बैठकीत मत. दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू. पक्ष आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येणं गरजेचं. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यावर धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान.